नमस्कार मित्रांनो बँक चेंज कशी करायची किंवा त्यालाच आपण बँक आधार सेडिंग असे म्हणतो। मित्रांनो भरपूर माणसांना बँक सेडिंग ही चेंज करता येत नाही, तर अगदी 2 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर बँक सेडिंग चेंज करू शकता। ती कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस आज पाहणार आहोत। मित्रांनो त्याआधी मी तुम्हाला सांगतो की ज्या लोकांची बँक सेडिंग झाली नसेल त्यांनी आधार कार्डच्या पोर्टलला जाऊन तुमची बँक सेडिंग कोणत्या बँकेला आहे किंवा तुमची जर बँक सेडिंग फ्रेश असेल तर ती कोणत्या बँकेला करायची याची सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओकडे वळूयात। नमस्कार मंडळी, एक नव्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व मित्रांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो बँक आधार सेटिंग किंवा बँकची आधार सेटिंग तुम्हाला चेंज करायची असेल किंवा बँक टू बँक चेंज करायची असेल तर त्याची सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर मित्रांनो कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। त्यासाठी तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करा। क्रोम ब्राउझरला ओपन करून झाल्यानंतर सर्च बारमध्ये npci.organization.in याला सर्च करायचे। याला सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पोर्टल ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला इथं वरती तुम्हाला ऑप्शन दिसेल कस्टमर, त्याला क्लिक करायचे। त्याला क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला खाली भारत आधार सेटिंग अनेबल टू बेस याला क्लिक करायचं। याला क्लिक केल्यानंतर थोडा वेट करायचं आहे। मित्रांनो तुमच्या समोर एक पोर्टल ओपन होईल। इकडे तुमच्या डाव्या साईडला तुम्हाला पहिलं फर्स्ट आहे होम आणि दुसरं आहे आधार सेटिंग अँड डिसेडिंग याला क्लिक करायचं। याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर फिल करायचा आहे। जो आधार नंबर असेल तुमचा तो फिल करा व इथं ऑप्शन दिलेलं आहे रिक्वेस्ट फॉर आधार। तुम्हाला आधार सेटिंग करायचं आहे की डिसेडिंग करायचं आहे। याला आधार सेटिंग करायची, याला सेटिंगला क्लिक करा। इकडे तुमची कोणती बँक आहे ती बँक सिलेक्ट करा। बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक। इथं भरपूर बँक ॲड झालेल्या आहेत। आता अगोदर फक्त 2-3च बँक होत्या, आता भरपूर बँक इथं अवेलेबल आहेत। ही बँक इथं सिलेक्ट करून घ्यायची, तुमची जी असेल ती सिलेक्ट केल्यानंतर आता इकडे बघा हे महत्त्वाचं आहे, हे तुम्ही जरा लक्षात आणि समजून घ्या। हे बघा जर तुमचं जर कोणत्याच बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला फ्रेश सेटिंग करायची म्हणजे याला क्लिक करायचे। आणि जर समजून घ्या तुमचं मुवमेंट सेम बँक विथ अनादर बँक, जर तुमचं SBI टू तुम्हाला बँक ऑफ बडोदा करायचं असेल किंवा महाराष्ट्र बँक टू कोणत्याही अदर बँकेत करायचं असेल तर तुम्हाला 2 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचे। आणि 3 नंबरचे ऑप्शन असं आहे की तुम्हाला एकाच बँकेमध्ये तुमचे 2 अकाउंट असतील व तुम्हाला एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला सेटिंग करायची असेल तर हा 3रा नंबरचे ऑप्शन तुम्ही चॉईस करायचे। नीट समजून घ्या मित्रांनो। हे चॉईस करून झाल्यानंतर आता समजून घ्या मला करायचं आहे अदर बँकेला, माझे SBI बँकमधून मला महाराष्ट्र बँकेत किंवा बडोदा बँकेत करायचं तर मी 2 नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करतो। इथं तुम्हाला आधार नंबर फिल करायचा आहे, जो असेल तो तुमचा तो फिल करून झाल्यानंतर इथं कन्फर्म तुमचा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे। म्हणजे तुम्हाला जर SBI बँकेत किंवा बडोदा बँकेत करायचं असेल तर बडोदा बँकेच्या इथं अकाउंट नंबर फिल करायचा आहे। मी तुमच्याला सॅम्पल म्हणून एक अकाउंट नंबर टाकून दाखवला आहे, तो फिल केल्यानंतर इथे बघा तुमचं इन्स्ट्रक्शन येईल। या इन्स्ट्रक्शनला एक टिक करायचं आहे। टिक करून झाल्यानंतर हा तुम्हाला जो तुमचे कॅप्चर आहे हा कॅप्चर सेम टू सेम इथं तुम्हाला फिल करायचं आहे। फिल करून झाला, आता सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचे तुम्हाला इन्स्ट्रक्शन येईल। हे इन्स्ट्रक्शन रीड करायचं आहे। रीड करून इथं ॲग्री अँड कंटिन्यूला क्लिक करायचे आहे। क्लिक करून इथं खाली परत सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। ते करून झाल्यानंतर तुम्हाला एक OTP सेंड होईल। तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याला तो OTP इथं फिल करायचा आणि कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं आहे। क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल, युअर आधार नंबर इज करंटली मॅप टू धुळे अँड नंदुरबार डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँक, प्लीज क्लिक टू प्रोसेड टू SBI स्टेट बँक। म्हणजे आपण जिल्हा नंदुरबार बँकेमधून स्टेट बँकेत याला ट्रान्सफर करतोय। यासाठी इथं कन्फर्म बटनाला क्लिक करायचं आहे। क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या समोर अशी प्रोसेस होईल। ही प्रोसेस तुम्हाला पूर्ण होऊ द्यायची आहे। ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला आधार सेटिंग असा क्लिअर सक्सेसफुलचा मेसेज येईल, म्हणजेच तुमची आधार सेटिंग झाली। असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व गोरगरीब मित्रांना याची मदत होणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।